मित्रांनो, जेव्हा पशुपालक एकमेकांना भेटत असतात तर मित्रांनो त्यावेळेस इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर त्यांचा एकच प्रश्न नेहमी असतो, तर तो म्हणजे की डिग्रीला दूध किती चालले आणि मग तुमची फॅट किती लागते, डिग्री बरोबर येते का, SNF किती लागतोय का। तर मित्रांनो हा प्रश्न प्रत्येक पशुपालक एकमेकाला नेहमी त्या ठिकाणी विचारत असतो, कारण की मित्रांनो 90 ते 95% पशुपालक त्यांच्या गाई म्हशींच्या दुधाची फॅट, SNF डिग्री ही जेवढी लागते त्यावर समाधानी त्या ठिकाणी नसतात, असं एका मोठ्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे। मग मित्रांनो यामुळेच प्रत्येक पशुपालक ते वाढावं म्हणून अगदी जबरदस्त रीतीने प्रयत्न करत असतो। मित्रांनो काही शेतकरी मित्र आहेत की ती अगदी उलटे पालटे उद्योग त्या ठिकाणी याच्यासाठी करतात की जेणेकरून त्यांचे फॅट, SNF डिग्री त्या ठिकाणी वाढेल। काही पशुपालक तर अगदी जास्तीचे पैसे घालून सुद्धा फॅट वाढवण्यासाठी बरेचसे खुराक मिनरल मिक्सचर त्या ठिकाणी देत असतात। पण मित्रांनो याने होतं काय की काही काळ जरी फॅट वाढली तर मित्रांनो ती फॅट, SNF डिग्री ही शाश्वत नसते किंवा ती कायमस्वरूपी राहत नाही, काही काळ वाढते, काही काळानंतर ती त्या ठिकाणी कमीच होत राहते। मग मित्रांनो फॅट, SNF डिग्री वाढवणं हा काही अगदी अवघड विषय नाही, अगदी सोपं तंत्रज्ञान वापरून सुद्धा तुम्ही फॅट, SNF डिग्री ही कायमची त्या ठिकाणी वाढवू शकता। मग मित्रांनो त्यामुळेच मी या व्हिडिओमधून असं एक तंत्र किंवा असा एक आगळा वेगळा नवीन विचार तुम्हाला त्या ठिकाणी करायला सांगणार आहे की मित्रांनो तो जर तुम्ही त्याचा जर अवलंब तुम्ही जर त्या ठिकाणी केला तर मित्रांनो त्यांनी तुमच्या दुधाची फॅट, SNF डिग्री तर 100% वाढेलच, पण मग मित्रांनो ती गोष्ट केल्यामुळे तुम्हाला अजून जास्तीचं उत्पन्न सुद्धा त्या गोष्टीच्या मार्फत त्या ठिकाणी मिळणार आहे। तर मग मित्रांनो मुद्दा एवढाच आहे की जर तुम्हाला गाई म्हशींच्या दुधाची फॅट, SNF आणि डिग्री जर वाढवायची असेल तर मित्रांनो याबरोबरच तुम्हाला एक अजून जास्तीची गोष्ट करावी लागणार आहे की मित्रांनो ती तर फॅट, SNF तर वाढवलच, पण ती तुम्हाला जास्तीचा नफा सुद्धा त्या ठिकाणी मिळवून देणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ बरोबर फक्त शेवटपर्यंत बनवून राहा, अगदी नवीन पद्धतीनं अगदी 0 रुपये खर्चात तुमच्या गाई म्हशींच्या दुधाची फॅट, SNF डिग्री अगदी कायमस्वरूपी ती वाढून गेल्याशिवाय राहणार नाही। तर मित्रांनो चॅनलला जर नवीन असाल तर जरूर या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेलचं बटन दाबा। गाई म्हशींच्या दुधाची फॅट, SNF आणि डिग्री वाढवायची तर मित्रांनो आपल्याला वेगळं काही करायचं नाही। तर मित्रांनो जे काय आपल्या गाई म्हशींचं दूध आपण काढलेलं आहे तर त्या काढलेल्या दुधामध्ये आपल्याला फक्त एक दूध त्या ठिकाणी मिक्स करायचं असतं। मग मित्रांनो आता तुम्ही म्हणाल आता हे कोणतं दूध मिक्स करायचं, तर मित्रांनो आपल्याला त्या दुधामध्ये शेळीचं दूध त्या ठिकाणी मिक्स करायचं असतं, अगदी कमी प्रमाणामध्ये ते त्या ठिकाणी टाकायचं असतं। गाई म्हशींच्या दुधात शेळीचं दूध, अरे हा व्यक्ती काय वेडाबिडा झाला की काय। मित्रांनो कदाचित तुमची प्रतिक्रिया अशीच असणार आहे। मित्रांनो मी आधी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे हा विचार अतिशय आधुनिक आणि नवीन असल्यामुळे कदाचित तुमच्या बुद्धीला पटणार नाही, पण मित्रांनो तो अगदी 0 रुपये खर्चात तुमची फॅट वाढवणार आहे। तर कसं मित्रांनो, आता तुमच्या मनात साहजिकच एक प्रश्न येणार की शेळीचं दूध आणायचं तर त्यासाठी शेळी लागेल, मग ती शेळी काय फुकट येत नाही, जरी आणली तरी तिला सांभाळायला खर्च काय 0 रुपये असतो का। आणि मित्रांनो जर हे सगळं जरी आपण त्या ठिकाणी केलं तर आपल्याला ते परवडेल का? होय मित्रांनो हे तुम्हाला परवडणार तर 100% आहेच, पण मित्रांनो याच्याबरोबर ते तुमचं उत्पन्न सुद्धा दुपटीने वाढवल्याशिवाय राहणार नाही। तर मित्रांनो ते कसं होईल तर ते आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो गोष्ट अशी असते की जर तुमचं 50-100 लिटर दूध त्या ठिकाणी जात असेल तर मित्रांनो जर तुमची फॅट थोडी जरी मागे पुढे झाली, SNF थोडा जरी मागे पुढे झाला तर मित्रांनो तुम्हाला जर आपण अगदी बारीकपणे पाहिलं तर अगदी 300 रुपयापासून 500 रुपयापर्यंत तुमचं दररोजचं नुकसान त्या ठिकाणी होत असतं। मित्रांनो हे लक्षात येत नाही, कारण की फॅट, SNF डिग्री या गोष्टी त्या ठिकाणी नेहमी बदलत असल्यामुळे कदाचित हे आपल्या लक्षात येत नाही। पण मित्रांनो आपण डेलीचा लॉस जरी पकडून चाललं तरी तो 500 रुपये लॉस हा आपला मिनिमम किंवा ॲव्हरेज हा लॉस त्या ठिकाणी असतो। मग मित्रांनो एवढं नुकसान आपण जर सहन करू शकतो तर मित्रांनो त्याच नुकसान सहन न करता आपण जर शेळ्या जर त्या ठिकाणी पाळायला सुरुवात केली आणि त्यांचंच दूध आपण काढून जर ह्या गाई म्हशींच्या दुधात टाकायला लागलो तर मित्रांनो शेळ्या तर आपल्या शाबूतपणे शिल्लकच राहतील, त्यांच्या करडापासून होणारं उत्पन्न वेगळंच असेल, पण त्याचमुळे त्यांचं अगदी कमी प्रमाणात असलेलं दूध आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरच्या दुधामध्ये टाकून अगदी जबरदस्त रीतीने त्या ठिकाणी आपला नफा वाढू शकतो, जो की आपला फॅट, SNF डिग्री वाढून त्या ठिकाणी मिळणार आहे। आता हे कसं होतं याच्या मागचं शास्त्रीय कारण सुद्धा त्या ठिकाणी सांगणार आहे आणि त्याचबरोबर नेमकं त्या दुधात टाकायचं प्रमाण किती असायला पाहिजे तेही मी या ठिकाणी सांगतोय। तर मित्रांनो आपल्याला असं करायचं असतं की जे काय आपल्या गाई म्हशींचं 10 लिटर दूध आहे तर त्या प्रत्येक 10 लिटर दुधामध्ये आपल्याला
आपल्याला 1 लिटर शेळीचं दूध त्या ठिकाणी टाकावं लागत असतं। आता मित्रांनो, हे शेळीचं दूध टाकल्यानंतर का म्हणून आपली फॅट वाढते, तर मित्रांनो गंमत अशी आहे की शेळीच्या दुधाला एकतर फॅट जास्त असते, म्हणजेच मित्रांनो 6 पासून तर 10% फॅट ही शेळीच्या दुधामध्ये असते। आणि दुसरी गोष्ट आहे की शेळीच्या दुधात जे फॅटचे कण असतात तर ती अगदी वेगळ्या पद्धतीचे असतात, म्हणजेच मित्रांनो ते ज्यावेळेस गाई म्हशींच्या दुधाच्या फॅटमध्ये मिक्स होऊन जातात तर मित्रांनो त्यावेळेस ते अगदी जबरदस्त रीतीने एक रिॲक्शन होऊन एक अशी अभिक्रिया होऊन जाते की मित्रांनो त्याने अगदी पूर्णतः त्या कितीही मोठं प्रमाण असू द्या तर त्या प्रमाणातल्या दुधाची फॅट SNF आणि डिग्री त्या ठिकाणी वाढायला सुरुवात करत असते। अशा चमत्कारिक रीतीने हे आपण फॅट SNF डिग्री त्या ठिकाणी वाढू शकतो। मग मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल हे कोणाच्या लक्षात येईल का, हे कायदेशीर आहे का? तर मित्रांनो हे 100% कायदेशीर आहे, याच्यात कुठला बेकायदेशीरपणा नाही आहे। याच्यामध्ये जरी हे कोणाला समजलं तरी तुम्हाला कोणीही त्या ठिकाणी काहीच म्हणू शकत नाही। आता मित्रांनो, तुमची हे असं केल्यानंतर तुमची फॅट डिग्री SNF वाढेलच, पण मग मित्रांनो शेळीमधनं तुमचा नफा किंवा शेळीमधनं जे काही तुमची उत्पन्न आहे तर ते त्या ठिकाणी चालू होऊ शकतं। मग आता तुम्ही म्हणाल की ह्या शेळ्यांना पाळण्यासाठीचा जो काय खर्च येईल तर त्याचं कसं काय? तर मित्रांनो, शेळी हिला गरिबाची गाय त्या ठिकाणी म्हणतात। मित्रांनो, अगदी कमी खर्चामध्ये शेळी विकत घेता येते। तिला अगदी व्यवस्थित गाभण करून तिच्यामध्ये वर्षाला 2 वेळा तिला त्या ठिकाणी ती विते मोठ्या प्रमाणावर कर्डाचं त्या ठिकाणी उत्पादन होत असतं। आणि मित्रांनो, ती शेळी अगदी 1 वर्षाच्या आत त्या ठिकाणी नील होत असते। आणि मित्रांनो, आपल्याला तर खरोखर तिचं दूधच त्या ठिकाणी पाहिजे आहे, पण त्याचबरोबर ती मार्फत सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न द्यायला आपल्याला कमी करत नाही। आणि मित्रांनो, त्यांच्या जर सांभाळायची गोष्ट जर झाली तर अगदी छोटंसं आपल्याला एक शेड मारून किंवा एक छोटीशी जाळी मारून सुद्धा, शेडनेट मारून सुद्धा आपण त्या शेळ्यांना पाळू शकतो। आणि मित्रांनो, त्यांच्या आहाराच्या जर बाबतीत बघायला गेलं तर मित्रांनो शेळ्यांना काय वेगळा आहार आपल्याला गाई म्हशींपेक्षा द्यावा लागत नाही। जो काय आपण इकडे कोरडा चारा, सुका चारा देतोय, थोड्याफार प्रमाणात पशुखाद्य देतोय, तेच आपल्याला कमी प्रमाणात शेळ्यांना द्यायचं असल्यामुळे मित्रांनो त्यांना वेगळी काय ट्रीटमेंट आपल्याला द्यायची गरज नाही। मित्रांनो, आपण गाया तर पाळतोच, म्हशी तर पाळतोच, तर मित्रांनो तेच आपल्याला फक्त शेळ्यांसाठी करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रत्येक 10 लिटर मागे एक जरी शेळी त्या ठिकाणी तुम्ही पाळली तर मित्रांनो अगदी 100% तुमची फॅट तर त्या ठिकाणी वाढेलच, SNF डिग्री वाढेलच, पण मग मित्रांनो तुमच्या साथोसाथ तुमचा शेळी पालनाचा सुद्धा व्यवसाय त्या ठिकाणी उदयास येऊ शकतो। आणि अगदी जबरदस्त रीतीने 2 व्यवसायामध्ये तुम्ही अगदी व्यवस्थित सक्सेस होऊ शकता। पण मित्रांनो, यामध्ये एक काळजी अशी घ्यायची असते की तुम्ही ज्या दिवसापासून शेळीचं दूध त्या ठिकाणी टाकायला लागलाय त्याच्या आदल्या दिवशीची फॅट SNF आणि डिग्रीची नोंद तुम्ही त्या ठिकाणी करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या दिवसापासून किती वाढ झाली, किती प्रमाणात वाढ झाली तर याचं त्या ठिकाणी तुम्ही गोळाबेरीज करू शकता आणि तुम्हाला तुमचा फायदाही अगदी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी नवीन आधुनिक पद्धतीचा हा विचार आहे, पण हा तुम्हाला फॅट SNF डिग्रीमध्ये फायदा देईलच, पण दुसऱ्या पद्धतीनं तुमचं उत्पन्न सुद्धा अगदी 100% दुप्पट केल्याशिवाय हा राहणार नाही। तर मित्रांनो, कसा वाटला उपाय मला कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा।